असा तयार झालेला आहे आपला चिवडा. कलर पण छान आलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट असा खमंग चिरमुऱ्याचा चिवडा. त्यासाठी मी पावशेर चिरमुरे घेतले, पाहू शकता तुम्ही. तळण्यासाठी 1 वाटी तेल, शेंगदाणे 1 वाटी, फुटाण्याची डाळ अर्धी वाटी, 10-12 लसूण पाकळ्या, थोडा कढीपत्ता, 2 चमचे तिखट, 1 चमचा मीठ, चव येण्यासाठी हिंगडीची पूड चिमटभर आपण टाकणार आहोत आणि गरम मसाला थोडा टाकणार आहोत. आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि हळद. तुम्हाला मी साहित्य दाखवते. आणि चिवडा तयार झाल्यावर आपण त्यावर फरसाणा घालणार. आता तुम्ही हे पावशेर चिरमुरा आहे, हे साहित्य तुम्ही पाहू शकता. आपण आता चिवडा बनवूया. सर्वप्रथम गॅस चालू करते. गॅस चालू करते. तेल टाकून घेऊ. पहिला शेंगदाणे तळायला टाकायचे. शेंगदाणे तळत आले की मग फुटाण डाळ घालायची. लगेच घातले तर डाळ करपते. तुम्ही याच्यात खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता. आता आपले शेंगदाणे थोडे भाजत आलेले आहेत. आपण या फुटाण्याची डाळ घालूया. आता कढीपत्ता टाकूया. जिरं, मोहरी. डाळ भाजत आली की मग आपण शेवटी लसूण टाकायचं आहे. आपली डाळ भाजत आलेले. आता लसूण टाकून घ्यायचं. गॅसवर मोठा करूया. प्लेटमध्ये गरम मसाला काढून घेतलेला आहे. लसूण भाजत आहे. लसूण भाजत आला की आपण ह्यात मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, हिंगडीची पूड टाकणार आहोत. आपला लसूण आता भाजत आलेला आहे. आपण आता ह्यात मीठ, हळद, तिखट सगळं टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद घालायची, हिंगडीची पूड, मीठ, गरम मसाला आणि तिखट एकदमच मी टाकते यात. आता एकसारखं हलवून घ्यायचं. गॅस बंद करायचा, नाहीतर चटणी तिखट आपलं करपो वास येऊ शकतो. त्यामुळे मी गॅस बंद करून पातेले खाली घेतलेले आहे. आता आपण ह्यात चिरमुरं ओतायचे.
मी यात साखर वापरणार नाही आहे गोड, कारण मुलांना आमच्या आवडत नाही गोड, म्हणून मी वापरले नाही. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वापरू शकता. बघू शकता तुम्ही असा तयार झालेला आहे आपला चिवडा. कलर पण छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आपण आता चिवड्यामध्ये फरसाण टाकून घेऊ. पावशर चिरमुरे आणि पावशर फरसाण मिक्स करून घ्यायचं. चिवडा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कसे बनवता ते पण सांगा. तयार आहे आपला स्वादिष्ट असा चिवडा. कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.